सोयाबीन सोंगून झालं की एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं होईल की सरकारच्या बुडाखाली आग लागेल आणि सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। आंदोलनाचा वनवा महाराष्ट्रात पेटताना तुम्हाला दिसेल। आज गृहमंत्री असं म्हणाले अहिल्यानगरमध्ये की अजून प्रस्तावच आमच्याकडे आला नाही, तर मग आम्ही मेल्यावर प्रस्ताव पाठवता का? आम्ही काय ढगात गेल्यावर मग आम्हाला मदत मिळणार आहे का? गावगाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। नेपाळमध्ये जसं सामान्य लोकांनी तुडू मंत्र्यांना आणलं तसं महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरं आज लग्न व्हायला तयार नाहीत। ही आमची पोरं आता सरकलेली आहेत डोक्यामध्ये, त्यामुळे ही पोरं कधी मंत्र्यांच्या कॉलर पकडून जर का मंत्र्यांना रस्त्यावर यांनी हाणलं किंवा यांचे कपडे काढले मंत्र्यांचे, तर कोणालाही नवल वाटायला नको, इतका प्रचंड असंतोष हा गाव खेड्यामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे। हे सरकारच मुळात शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे। यांना अंबानी अदानीशी घेणं देणं आहे, यांना उद्योगपतीशी घेणं देणं आहे। गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर मेला तरी चालेल। आज दिवसाला 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत। उद्या काय दर तासाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मग यांना जाग येणार आहे का? यांना असं वाटत असेल की गावगाड्यातला शेतकरी आमचं काही वाकडं करू शकत नाही। पण लक्षात ठेवा, तुमचे 100 अपराध आता पूर्ण झालेले आहेत। शेतकऱ्याला त्रास दिला तर तुम्हाला ते महागात पडेल। आणि शेतकऱ्यांनाही केला पेरा तर हे काय खातील? धतुरा? जर आम्ही पिकवलंच नाही हे काय खाणार आहे का? टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात ज्वारी बाजरी गहू सोयाबीन तयार होणार आहे का? अरे आमच्या भरोशावर तुम्ही आहे आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आज तुम्ही आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेऊन उभं केलं। लाज वाटायला पाहिजे या सरकारला। या सरकारमधल्या मंत्र्यांना गाव खेड्यातले लोक रस्त्यावर फिरणं मुश्किल करतील। मरताव क्या नाही करता? आम्ही असंही मरणार आहे तसंही मरणार आहे, पण आम्ही असं जाणार नाही, यांना घेऊन जाऊ तसं जाणार नाही। बिलकुल थेट इशारा आहे। लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे। आज तुम्ही शहरातल्या लोकांसाठी सगळं शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून सगळे निर्णय घेताय। आज ओल्या दुष्काळाची परिस्थिती, आमचं पीक वाहून गेलं, पंचनामा कशाचा करताय तुम्ही? तर दगडाचा पंचनामा करता का तुम्ही? सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। गावगाड्यातला शेतकरी आता हुशार झालेला आहे। आम्ही काय आता पुढऱ्याच्या मागे फिरणं शेतकऱ्यांनी आता बंद केलेलं आहे। आता आला की गावगाड्यातले शेतकऱ्याचे, मी तुम्हाला सांगितलं की आमच्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही, लग्न होत नाही, त्याच्यामुळे पोरं व्हायबल झाले। आता ते काही करू शकतात, एवढं त्यांनी सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवा।